नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया अगदी गावरान पद्धतीने झटपट होणारी बटाट्याची भाजी. चमचमीत, झणझणीत, अगदी तोंडाला चव आणणारी अशी ही भाजी. पाहुणे आले तर पटकन भाजीला काय करावं सुचत नसेल तर 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही ही भाजी करून देऊ शकता. ही भाजी भाकरी, चपाती, पोळी, भाकरी, पुरीबरोबर किंवा अगदी गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर याची चव अप्रतिम लागते. 10 मिनिटामध्ये होणारी रेसिपी आहे. अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी करू शकतो. चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्य कृती पाहिजे आहे. झटपट होणारी रेसिपी आणि तेवढीच तोंडाला पाणी सुटेल अशी, आणि जितकी साधी सोपी सरळ रेसिपी आहे तेवढी चवीलाही झणझणीत, चमचमीत आणि अप्रतिम सुंदर चवीची ही रेसिपी आहे. वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया. 2 बटाटे इथं मी उभे काप करून घेतले आहेत. बटाट्यांच्या साली न काढता साली तशाच ठेवून आपण हे बटाटे भाजीसाठी घेणार आहोत. बटाटे स्वच्छ धुवून घ्या, त्याच्यावरची माती वगैरे स्वच्छ धुवून त्याचे उभे काप करून घ्या, पाण्यात टाकून घ्या. त्याचबरोबर एक कांदा बारीक चिरलेला, एक टोमॅटो बारीक चिरलेला. बटाट्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला पहा. लसूण, खोबरं, अर्धा इंच आलं, 1 मूठ कोथिंबीर आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा आपल्याला इथं घरगुती काळा मसाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही घ्यायचा आहे. आणि एवढ्या मसाल्यांमध्ये आपल्याला ही आज भाजी बनवायची आहे. अगदी साधे सोपे मसाले घरच्या घरी आपण बाहेरचे कोणतेही एक्स्ट्राचे मसाले न वापरता एवढ्या मसाल्यांमध्ये झणझणीत, चमचमीत अशी ही बटाट्याची भाजी बनवणार आहोत. आणि नक्की मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते, तुम्ही एकदा जर ही भाजी बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. आपण आता मसाले करून घेऊया. खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. सुरुवातीला खोबरं बारीक करून घ्या. सुकं खोबरं घ्यायचं आहे. सुका नारळ जर नसेल तर ओला नारळही इथे चालेल. कोथिंबीर घ्या, लसूण, आलं आणि कोथिंबीर, हिरवी मिरची घ्यायची. दरदरीत असा हा मसाला वाटून घ्यायचा. आणि आता आपण फोडणी करूया. 1 पळी तेलावरती जिरे मोहरीची तडतडीत फोडणी करायची. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घ्यायचा. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घ्यायची आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. हा कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी सोपी भाजी आहे. सहजपणे कोणीही करू शकेल. अगदी नवशिके अगदी सहजासहजी ही भाजी करू शकतील. सुंदर चवीची ही भाजी होते. आणि एक भाजी केली तर तुम्हाला दुसरी भाजी करायची गरज नाही. वाटलेलं वाटण आता या तेलामध्ये घेऊया आणि हे वाटण कच्चा वास जाईपर्यंत खमंग परतून घेऊया. सुंदर चवीची ही भाजी होते. तुम्ही करून पहा, अगदी ट्राय करा. कमेंट्समध्ये मला सांगा की तुमची ही घरी केली तुम्ही भाजी तर कशी झाली. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा टोमॅटोही आपल्याला या मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. जेव्हा संपूर्ण मसाले व्यवस्थित तुम्ही परतून घेता तेव्हा तुमची कोणतीही भाजी करा, चवीला फार छान होते. 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला. काळा मसाला म्हणजे आपण रोजच्या वापरातला जो मसाला आहे तो घ्या किंवा कांदा लसूण मसाला घ्या. छान चव लागते या मसाल्यांमुळे. संपूर्ण मसाला 5 मिनिट तेल सुटेपर्यंत मी परतून घेतले. आता ह्यातला मेन जो घटक आहे तो आहे दही. ताजं दही मी इथं घेतलेलं आहे. 3 चमचे ताजं दही घ्या. आंबट दही घ्यायचं नाही आपल्याला. ताजं दही घ्या आणि ताज्या दह्यावरती हे संपूर्ण मसाले छान परतून घ्या. 1 चमचा मीठ इथं मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. जर दही नसेल तर 2 चमचे दुधावरची साय घ्या. दुधावरची साय किंवा दही घेतल्याने या बटाट्याला क्रीमी टेक्स्चर येतं आणि चव फार छान ह्या रस्साभाजीची लागते. आणि हा छान असा हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून झाला की आपण बटाटे घेऊया. हे बटाटे तुम्ही काप केल्यानंतर पाण्यामध्ये ठेवा म्हणजे काळे पडत नाहीत. पूर्ण बटाटे आणि हा मसाला 5 मिनिटासाठी छान मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही बटाटे आणि हा मसाला परतून घेणार तेवढी भाजी चवदार, चविष्ट होणार. अजिबातसुद्धा कोणतंही वाटण वगैरे न करता आपण आज ही भाजी बनवत आहोत आणि फार सुंदर चवीची ही भाजी होते. तुम्ही नक्की ट्राय करा. गरम पाणी घ्यायचं आपल्याला. 1 पेला किंवा 1 ग्लास मी गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाणी कशासाठी तर बटाट्याला आपल्याला तरी पाहिजे, तरीवाला बटाटा बनवायचा आहे. आणि झटपट हा बटाटा गरम पाण्यामुळे शिजतो, वेळ लागत नाही आणि तरीही छान येते आपल्या भाजीला. आता 1 ग्लासभर मी पाणी घेतलं आणि 1 उकळी काढल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे.
एक उकळी काढली की आपला जो शेंगदाण्याचा कूट आपण 2 चमचे घेतलेला आहे, तो 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही, छान अशी उकळी आली भाजीला आपल्या आणि हा शेंगदाण्याचा कूट आपण याच्यामध्ये घेतला. शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी चवीला छान तर लागतेच, पण एकसंग भाजी होते. दाटसर भाजी व्हायला आपल्याला या शेंगदाण्याच्या कुटाची मदत होते. जर तुम्हाला दाण्याचा कूट नको असेल तर इथं तीळ छान भाजून घ्या आणि त्याचा कूटही तुम्ही घालू शकता. गॅस मी मंद केला आहे आणि झाकण ठेवलं आहे. झाकण ठेवल्यानंतर 7 ते 8 मिनिट आपण छान हा बटाटा शिजून द्यायचा आहे आणि 7 ते 8 मिनिटानंतर आपली ही चमचमीत झणझणीत बटाट्याची भाजी तयार आहे. बटाटा शिजलेला आहे का ते पाहूया आपण. अगदी 7 ते 8 मिनिटासाठी मंद गॅसवरती ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि बटाटाही आपला फार छान शिजलेला आहे. इथं मी मोठे मोठे बटाट्याचे काप करून घेतले आहेत, पण तुम्ही अगदी छोटे कापही करून घेऊ शकता. माझ्या घरी असा बटाटा आवडतो, त्याच्यामुळे मी मोठे काप आणि साल ठेवलेला आहे बटाट्याचं. साल ठेवून तुम्ही जर बटाटा केला तर तुम्ही एकदा साल ठेवून बटाट्याची भाजी करून पहा, सुंदर चवीला ही भाजी होते. आणि पाहू शकत असाल तुम्ही, छान अशी घट्टसर दरदरीत अशी आपली भाजी तयार झाली आहे. वरून कोथिंबीर घ्या आणि गरमागरम पुरी, भाकरी, चपाती किंवा अगदी गरमागरम भाताबरोबर, रोटी, नानबरोबर या भाजीची चव अप्रतिम लागते. अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.